गेल्या काही वर्षापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा विषय हा चर्चेत होता। अखेर केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे। गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता। अखेर यावर निर्णय घेण्यात आला असून याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे। दोन शहराचं नामांतर झालं असलं तरी या शहराच्या नामांतराच्या लढ्याला एक मोठा इतिहास आहे, सोबतच शहराच्या नावाचा देखील मोठा इतिहास आहे। हे आज आपण आपल्या विषय सोप्पाच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी या दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा केली होती। यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आणि संभाजीनगरच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करून त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली। याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आम्ही आभारी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हे करून दाखविले, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षापासून राजकारण हे सुरू होते। हिंदुत्ववादी संघटनांकडून नामांतराची मागणी केली जात होती। याला केंद्र सरकारकडून परवानगी देखील मिळाली असल्याने आता यापुढे औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे। नामांतराची मागणी कधीपासून होती सुरू? सन 1988 साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करावे अशी मागणी केली होती। त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती। म्हणजेच मागील 33 वर्षापासून सुरू असलेल्या या नामांतराच्या लढ्याला अखेर यश आल्याचे या निर्णयातून दिसून येते। औरंगाबादच्या नावाचा इतिहास नेमका आहे तरी काय हे आपण जाणून घेऊ। आजच्या औरंगाबाद शहराबद्दल इतिहासात अनेक उल्लेख आढळून येतात, पण त्यामध्ये काही मुद्द्यांवर एकमत दिसत नाही। पण आज त्या ज्या परिसरात हे शहर वसलेले आहे त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो। राजा विक्रमादित्य याच्याही काळात या परिसराचा उल्लेख आहे। सातवाहनाच्या काळात खाम नदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती, त्यापैकी एक असलेलं खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते, कारण या शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर होतं। याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडला असं अशी इतिहासात नोंद आहे। 14व्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीचे सम्राट राजे कृष्णदेव राय यांच्या वंशजाचे म्हणजेच यादवांचे राज्य होते। काही इतिहासकारांच्या मते सन 1604 मध्ये अहमदनगरचा निजामशाह मुर्तजा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले होते, परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते। मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहनगर ठेवले होते। मलिक अंबर 1624 साली मरण पावला। त्यानंतर औरंगजेबाने फतेखानचा पराभव करत खडकी जिंकले। तेव्हा पहिल्यांदा शहाजहान याने औरंगजेबाला पत्र लिहिले, त्यात त्याने पहिल्यांदा या शहराचा उल्लेख औरंगजेबाने जिंकले या अर्थाने औरंगाबाद असा केलेला आहे। असा संदर्भ यदुनाथ सरकार यांच्या हिस्ट्री ऑफ औरंगाबाद या पुस्तकात आहे। प्रत्यक्ष औरंगजेब मात्र या शहराचा उल्लेख खुजिस्ता बुनियाद अर्थात श्रेष्ठतेचा पाया असा करायचा। फतेहनगर औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर। 1626 साली मलिक अंबरचा मुलगा फतेखानने फतेहनगर नाव दिले। 1636 साली शहाजहान बादशाहने औरंगजेबला इथे पाठवले, त्याने खुजिस्ता बुनियाद हे नाव दिले। 1657 औरंगजेबाने पुन्हा नाव बदलून औरंगाबाद केलं। 1988 साली औरंगजेबच्या नावाला विरोध करून बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर नावाची घोषणा केली। 1985 युती सरकारने दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता, पण प्रकरण नंतर कोर्टात गेले। 1999 साली काँग्रेस सरकारने नामांतराचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे कोर्टात सांगितले। 19 जून 2022 साली उद्धव ठाकरे सरकारची संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी। 16 जुलै 2022 साली छत्रपती संभाजीनगर असा नामविस्तार करून शिंदे सरकारकडून मंजुरी। 24 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्र सरकारकडून नामांतराला मंजुरी। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।